नमस्कार। आज जगतपिता जगतपालक प्रभू श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस अर्थात श्रीकृष्णाष्टमी आणि श्रीकृष्णाष्टमी निमित्त श्रीकृष्ण प्रभू यांच्या जीवनावर आधारित एक छोटासा व्हिडिओ। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रभू श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे भगवान विष्णू प्रभू विष्णू यांचा 8वा अवतार श्रावणाची अष्टमी वसुदेव देवकी मातेचा 8वा पुत्र या रूपामध्ये प्रभू श्रीकृष्णाचा जन्म झाला। या अवताराचं अवतार कार्य फार मोठं विशाल होतं। या अवतार कार्यामध्ये प्रभू श्रीकृष्णानं खऱ्या अर्थानं सगळ्या जगाला एक अमूल्य असा ठेवा दिला, तो म्हणजे भगवद्गीतेच्या रूपामध्ये। श्रीकृष्णाचं जे बालपण आहे ते बालपणसुद्धा अतिशय आनंदमय आणि प्रत्येक माणसाला प्रेरणादायी ठरेल अशा पद्धतीनं बालपण प्रभू श्रीकृष्णाचं गेलेलं आहे। देवकी मातेचा आणि वसुदेवाचा पुत्र असणारे प्रभू श्रीकृष्ण यांचं पालन पोषण मात्र नंदबाबा आणि यशोदा मातेनं केलेलं आहे। आणि दोनही आईवर जीव कसा लावावा, लहानपणी मुलांनी कशा पद्धतीनं गोड वागावं याचं एक उत्तम उदाहरण प्रभू श्रीकृष्णांचं बालचरित्र, प्रभू श्रीकृष्णाचं बालजीवन पाहून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं। बालजीवनामध्ये सुद्धा बालपणामध्ये सुद्धा अनेक लीला भगवंतांनी केलेल्या आहेत। त्या लीला आपल्या सगळ्यांना सविस्तर महाभारतावर बोलू काही यामध्ये बघायच्याच आहेत, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक आदर्श बालपण जगण्याचं काम भगवंतांनी केलेलं आहे आणि बालपणात प्रत्येक व्यक्तीनं कसं जगावं याचा एक आदर्श भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे। आईसोबत, बाबासोबत, वडिलासोबत, बहिणीसोबत, भावासोबत आणि आपल्या सवंगड्यासोबत कसं वागावं याचं एक उत्तम उदाहरण प्रभू श्रीकृष्णाच्या बाललीलांचं अवलोकन करताना बाललीलेचा अभ्यास करताना आपल्या सगळ्यांना लक्षात येतं। प्रभू श्रीकृष्ण हे त्याच वयात आपल्या सवंगड्यासोबत कशा पद्धतीनं खेळले आहेत, बालवयात जे लढीवाळ पद्धतीनं वागले आहेत, ज्या बाललीला केलेल्या आहेत त्या किती आनंदमय आहेत यासुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। श्रीकृष्ण एक प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जातात। ते गोकुळामध्ये असताना प्रत्येकावर आपल्या आईसारखं इतरही गोपिकेवर कशा पद्धतीनं प्रेम करायचे हे आपल्या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे। प्रभू श्रीकृष्णाचं चरित्र आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। ज्यावेळेस प्रभू श्रीकृष्णाचा शिक्षणाचा काळ येतो, ज्यावेळेस प्रभू श्रीकृष्ण सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये शिक्षणासाठी जातात, शिक्षणाला गेल्याच्या नंतरच्या ज्या लीला आहेत, शिक्षणाला गेल्याच्या नंतरच्या ज्या काही घटना आहेत त्याही घटना खूप चांगल्या अभ्यास करण्यासारख्या आहेत। आणि शिक्षण घेत असताना सुद्धा किती एकाग्र पद्धतीनं, खरं पाहिजे तर सांदीपनी ऋषीनं प्रवेश करताच सांदीपनी ऋषीला भगवंताची ओळख झालेली आहे आणि भगवंताला सांदीपनी ऋषी म्हणतात की भगवंत मी तुम्हाला काय शिकवणार, पण तरीसुद्धा एक आदर्श शिष्य कसं असावं आणि गुरुची आज्ञा कशा पद्धतीने पाळावी, विद्यार्जन कसं करावं, ज्ञानग्रहण कसं करावं, प्रत्येक कलाकौशल्यामध्ये कसं निपुण व्हावं हे भगवंताच्या शिक्षणाचा अभ्यास करताना आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं। गुरुमाईची आज्ञा, आपल्या आचार्याच्या पत्नी ज्या आहेत त्यांची आज्ञा कशा पद्धतीने पाळावी, आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये कशा पद्धतीने राहावं याचं एक उत्तम उदाहरण। आणि त्याच काळात आपल्याला माहिती आहे की सुदामा आणि गोपालकृष्ण बाळकृष्ण यांची जी मैत्री आहे या मैत्रीचा सुद्धा अनुभव आपल्याला प्रभू श्रीकृष्णाच्या शिक्षणाच्या काळामध्ये पाहायला मिळतो। आणि त्यामध्येच एक महत्त्वाची घटना आहे, ज्यावेळेस प्रभू श्रीकृष्ण आणि सुदामा वनामध्ये जातात आणि त्यावेळेसचा जो प्रसंग आहे पोह्याचा, तोही प्रसंग बघण्यासारखा ऐकण्यासारखा आहे। संपूर्ण प्रभू श्रीकृष्णाच्या जीवनाचं वैशिष्ट्य पाहिलं तर प्रभू श्रीकृष्ण जीवनामध्ये एवढ्या सुंदर पद्धतीनं प्रगल्भ पद्धतीनं वागलेले आहेत। जे काही केले ते प्रत्येक गोष्ट आनंदाने केलेली आहे। कायम चेहऱ्यावर हास्य असणारं व्यक्तिमत्व, कायम चेहऱ्यावर आनंद असणारा अवतारी पुरुष म्हणून भगवंताकडे पाहिलं जातं। कोणत्याच काळामध्ये भगवंतानं कशाचीच काळजी आपल्या चेहऱ्यावर दाखवून दिली नाही किंवा चिंता आपल्या चेहऱ्यावर येऊ दिली नाही, तर कायम हसतमुख राहून प्रत्येकाच्या चिंता, प्रत्येकाची काळजी, प्रत्येकाचे प्रश्न, प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। ही सर्वात मोठी शिकवण भगवंतांनी आपल्या जीवनावरून दिलेली आहे। एका बाजूचा जर विचार केला तर भगवंताच्या जीवनामध्ये सुद्धा खूप दुःख होतं,
की स्वतः ज्या आईवडिलाच्या पोटी जन्माला आलेले आहेत त्या आईवडिलापासून भगवंताला दूर राहावं लागलं. त्यांचं बालपण हे दुसऱ्याच्या घरी गेलं तरी सुद्धा तिथं ते किती आनंदानं राहिलेत आणि त्यांनाही किती आईवडिलासारखा जीव लावला आहे याचाही अनुभव आपल्याला भगवंताचं चरित्र अभ्यासताना लक्षात येतो. त्यानंतर जेव्हा गोकुळ सोडून मथुरेमध्ये भगवंत आलेले आहेत त्यानंतर पुन्हा परत गोकुळामध्ये कधी गेले नाही. जो जीव त्यांनी आपल्या सवंगड्यासोबत लावला, मित्रमैत्रिणीसोबत लावला, गोपिकेसोबत लावला, त्या प्रेमापासून सुद्धा ते पारखे झाले, पण तरी सुद्धा कोणतंही दुःख भगवंताने आपल्या मनामध्ये ठेवलं नाही. तर प्रत्येक क्षणी आनंदानं जीवन जगण्याची जी कला आहे, आनंदानं जीवन जगण्याचं जे कौशल्य आहे ते स्वतःच्या जीवनावरून जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आणि भगवंताच्या पुढच्या जीवनामध्ये ज्यावेळेस ऐतिहासिक युद्ध घडलेलं आहे, धर्मयुद्ध घडलेलं आहे, कुरुक्षेत्रावर जे मोठं युद्ध घडलं, ज्यावेळेस धर्माची बाजू प्रभू श्रीकृष्णांनी घेतली, ते युद्ध थांबवण्यासाठी सुद्धा जे प्रयत्न केलेले आहेत, शांती प्रस्ताव घेऊन स्वतः भगवान श्रीकृष्ण गेलेले आहेत, त्यावेळेस शांती प्रस्ताव कशा पद्धतीनं मांडला आणि मोठ्यांचा आदर, स्वतः ईश्वरी अवतार असताना सुद्धा आचार्य द्रोणाचार्य, पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र यांच्या सोबत कशा पद्धतीनं आदरभावानं प्रभू श्रीकृष्ण वागलेले आहेत. त्यासोबतच दुर्योधनासारखं अधर्मी व्यक्तिमत्व असताना सुद्धा, जरी अधर्मी असेल किंवा वाईट कृत्य दुर्योधनानं केलं असेल तरी सुद्धा कुठलाही द्वेष तिरस्कार न करता अधर्म कशा पद्धतीनं चुकीचं आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न. मग दुर्योधन असेल, कर्ण असेल, कर्णाचं ज्या ज्या ठिकाणी चुकलेलं आहे त्या त्या ठिकाणी प्रभू श्रीकृष्णांनी कर्णाला सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर कर्णाचे जे चांगले गुण आहेत त्या चांगल्या गुणाचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. आपल्या जीवनाचं चरित्र सुद्धा कर्णाला भगवंतांनी सांगितलं. धर्मयुद्ध कुरुक्षेत्र सुरू होण्याच्या अगोदर एक संधी कर्णाला भगवान श्रीकृष्णांनी उपलब्ध करून दिली, परंतु त्या संधीचं सोनं कर्णाला करता आलं नाही. त्यानंतर कृष्ण नीती जी आहे ती कृष्ण नीती सुद्धा आपल्याला सगळ्याला पाहायला मिळते की धर्माचं संरक्षण करण्यासाठी, धर्मरक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी जे जे योग्य आहे ते ते करायचं. आणि या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये, या सगळ्या नीती तत्त्वज्ञानामध्ये आपल्या सगळ्यांना लक्षात येतं की सर्वात जास्त महत्त्वाचं काय असेल तर धर्म म्हणजे काय, तर जे जे योग्य आहे त्याला धर्म म्हणलेला आहे. माणसाच्या आदर्शवत जगण्याची पद्धत म्हणजे धर्म असं प्रभू श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. तर कुठल्याही सनातन धर्माचा या धर्माशी संबंध नाही, तर जे जे चांगलं आहे ते ते संस्थापित करणं, जे जे चांगलं आहे त्या प्रत्येकाचं रक्षण करणं, याच्यासाठी प्रभू श्रीकृष्ण हे वारंवार देव हे वारंवार अवतार घेत असतात. हे भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंताने सांगितलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. असं अनेक अर्थानं अतिशय गूढ असणारं व्यक्तिमत्व, अतिशय तेजस्वी अवतारी पुरुष, अतिशय तेजस्वी अवतार, पूर्ण अवतार म्हणून ज्या अवताराकडे बघितल्या जातं असा प्रभू श्रीकृष्ण अवतार. आणि या प्रभू श्रीकृष्णाचं चरित्र अभ्यासल्यानंतर, खऱ्या अर्थानं सगळ्या नीती तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर, प्रभू श्रीकृष्णाच्या समग्र जीवनाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या जीवनात कोणताही प्रश्न शिल्लक उरत नाही. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रभू श्रीकृष्ण आहेत याची अनुभूती आपल्याला निश्चित येते. यासाठी आपल्याला भगवंताच्या चरणी नतमस्तक व्हावं लागतं, भगवंताचं चरित्र समजून घ्यावं लागतं. आणि भगवंताची वाणी म्हणून जो सुप्रसिद्ध ग्रंथ आहे तो म्हणजे भगवद्गीता, ती भगवद्गीता समजून घ्यावी लागते. अशा भगवंत प्रभू श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी दंडवत. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. वसुदेवाचा पुत्र राजा कंस आणि चाणूर मल्लाला ठार मारणारा, देवकी मातेला परमानंद देणाऱ्या जगद्गुरु प्रभू श्रीकृष्णाच्या चरणी कोटी कोटी दंडवत आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.